डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आज अपेक्षेप्रमाणे जोरदार खडाजंगी झाली। यावेळी अजित पवार, धनंजय मुंडेंसोबत सुरेश धस यांची बाचाबाची झाल्याचं कळतंय। बीडमधल्या विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार होतोय असा आरोप सुरेश धस यांनी केला आणि त्यावरती बोलताना फार बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे त्याची लेखी तक्रार द्या असं सांगत अजित पवारांनी मध्येच धसांचं बोलणं तोडलं। डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं। हे विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये, गाठताट नाही। किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वादावाद काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झालं का? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही, मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले। एकामेकाबद्दल बोलावंच लागतं। भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित नाही, हे भांडणं तुमचं एक कॅमेरा द्या ना, मला तुमचे भांडणं दाखवू द्या ना। महत्वाचे मुद्दे मानले तुम्ही विकासासाठी? नाही नाही, सर्वच विषय सर्वच त्या बाबतीत